गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंबद्दल अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे फडणवीसांनी हाती घेतल्यानंतर शिंदे आणि त्यांच्या आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही दबक्या आवाजात बोललं जात आहे. अशातच आता खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. सामनाच्या रोखठोक सदरातून राऊतांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची 22 फेब्रुवारीला पहाटे भेट झाल्याचं सांगत या भेटीतल्या संवादावर भाष्य केलंय. स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना दिसतोय. एकनाथ शिंदे हे शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील वेस्टिन हॉटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे 4 वाजेपर्यंत जागाच होता, असं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान शिंदे आणि शहांमधल्या ज्या संवादावर राऊतांनी भाष्य केलंय तो संवादही पाहूयात. अमित शहा: काय शिंदेजी, पहाटेचे 4 वाजलेत, एवढं काय अर्जंट आहे? शिंदे: तुम्हाला सगळं माहिती आहे, इथं काय चाललंय? शहा: काय चाललंय? शिंदे: माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. शहा: हे कसं शक्य आहे? मी देवेंद्रांशी बोलेन. शिंदे: मला दाबून ठेवण्यासाठी आणि संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. तुमच्या विश्वासाने आम्ही तुमच्यासोबत आलो. निवडणुकीनंतरही मी मुख्यमंत्री राहीन हे तुमचं वचन होतं. शहा: आमचे 125 लोक निवडून आले, मग तुम्ही कसा दावा करू शकता? शिंदे: माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. शहा: नाही, निवडणूक मोदीजींच्या चेहऱ्यावर लढली गेली. तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी प्रयत्न करेन. शिंदे: मुख्यमंत्री. शाह: देखो भाई, वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा. शिंदे: मग मी आता काय करू? शाह: तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हा, तेव्हा तुमचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम राहील. आता बाहेरचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्ही तुमचा आदर राखलाय. शिंदे: मग आमच्या पक्षाचं काय? शाह म्हणाले, वो हमारे पे छोड़ दो, वो पार्टी हमने ही बनाई है, आप चिंता मत करो, असं शहांनी सांगितलं. त्यानंतर ही पहाटेची बैठक संपली, असं सांगणारे भाजपचेच लोक आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे अशा पद्धतीचं चाललंय. प्रयागराजचा कुंभ संपला, पण महाराष्ट्राच्या राजकीय कुंभात पक्षांतराची चेंगराचेंगरी सुरूच आहे, असंही राऊतांनी म्हटलंय. यावर आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत म्हणाले की हा खरा संवाद आहे. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात. त्यांच्यात जी चर्चा झाली त्याचा त्यांनी वीर सावरकरांची शपथ घेऊन इन्कार करावा. हा संवाद झालाय हे देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील माहिती आहे, असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.